सोनम वांगचुक यांचं आंदोलन ज्या हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढलं आणि सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये जे वर्तन इथल्या सत्ताधाऱ्यांनी घडवलं त्याचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो। एक ओबीसीचा आंदोलक म्हणून सोनम वांगचुक यांचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे याच्यापेक्षा सोनम वांगचुक हे देशाची प्रॉपर्टी आहेत असं म्हणणारा लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता आहे। रमेन मॅग्सेसे अवॉर्ड त्याला आशियाचा नोबेल पुरस्कार समजला जातो, तो पुरस्कार विजेता, IITचा विद्यार्थी, पद्मश्री अवॉर्ड विनर असा असणारा माणूस, एक शिक्षण तज्ञ माणूस, त्याची मागणी काय आहे तर नीटचा पेपर कुठलाय आणि त्याची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। याच्यामध्ये चूक कुठलीच चूक वाटत नाही आणि महाराष्ट्रातल्या भारतामधल्या हर एक माणसांच्या मनामध्ये सोनम वांगचुक यांच्याबद्दल सहानुभूती। आज जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती जो लाठीचार्ज झाला त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि वेळ पडली तर मी दिल्लीला जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, तिथं सहभागी होणार आहे। लोकशाही वाचली पाहिजे असं माझं आजचं मत आहे। ज्या पद्धतीनं चायनामध्ये तियानमान चौकामध्ये विद्यार्थ्यांवरती रणगाडे चालवले आणि त्यानंतर आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये लोकशाही न येता तिथं कुठली राजवट आली हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। त्या पद्धतीनं आज विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडलं जात आहे का सत्ताधाऱ्यांकडून, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आता उरला प्रश्न आज इथं प्रेस घेण्याचा। महाराष्ट्रामधलं नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं। या पावसाळी अधिवेशनामध्ये पेपर फुटी, टीईटीचा पेपर फुटी, त्याचबरोबर खासदार फुटी, म्हणजे फुटीवरतीच चर्चा सर्वात जास्त आहे। ज्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय यायला हवे होते, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला हवं होतं, ज्या पद्धतीनं एक शिक्षकी शाळा या महाराष्ट्रातल्या बंद करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला 30 ते 40 हजार मुली शाळाबाह्य झाले, 25 ते 30 हजार मुलं शाळाबाह्य झालेले। आणि आता शिक्षणामधून सुद्धा महाराष्ट्राचं सरकार अंग काढून घेते। टीईटीची एक्झाम घेण्याचं म्हणजे जे शिक्षक 15-20 वर्ष झालं नोकरी करतायत, 30 वर्ष झालं नोकरी करतायत, त्यांना का टीईटीची एक्झाम घेतली जाते हे मला कळलेलं नाही। म्हणजे जे पास होणार नाहीत त्यांना तुम्ही बडतर्फ करणार आहात का, त्यांना तुम्ही, म्हणून या प्रश्नावर मला बोलायचं। ओबीसीच्या प्रश्नावरती या पावसाळी अधिवेशनामध्ये एकही आमदार बोलला नाही, एकही मंत्री बोलला नाही, एकही लक्षवेधी आली नाही। अर्धी लोकसंख्या महाराष्ट्राची ओबीसीची आणि त्यांच्या प्रश्नावरती त्यांचं आरक्षण संपलंय, त्यांचं आरक्षण संपवलं गेलंय, याच्यावरती ना ओबीसीचा नेता बोलायला तयार आहे, ना विरोधी पक्ष बोलायला तयार आहे, ना सत्तेचा पक्ष बोलायला तयार आहे। त्या अशा अनेक गोष्टी आहेत आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी आज तुमच्या समोर संवाद साधावा म्हणून मी तुमच्या समोर आलो। तुमचे प्रश्न आले तर आपण डायरेक्टर प्रश्नोत्तराला सुरुवात नाही। बघा, येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टी नावाचं महाराष्ट्राच्या नव्हे भारत देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा वॉइस जर बॅलेटद्वारे, मतपेटीद्वारे जर इथल्या लोकशाहीमध्ये जर सामोरं जाणार असेल, पर्याय देणार असेल, त्या पद्धतीने ओबीसी बांधव अपिलिंग मूडमध्ये येणार असतील तर निश्चित ओबीसी जनता पार्टीची घोषणा जाहीर होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक पर्याय तुमच्या समोर आम्ही निश्चित देऊ। हे बघा, एखादा पक्ष निर्माण होण्यासाठी कुणाला तरी मुख्यमंत्री व्हायचंय, कुणाला तरी आमदार व्हायचंय, कुणाला तरी खासदार व्हायचंय म्हणून आम्ही पक्ष काढत नाही। ही इथल्या सोसायटीची, इथल्या व्यवस्थेची, इथल्या समाज व्यवस्थेची मागणी आहे। जर ओबीसीच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये, विधानसभेमध्ये, कायद्याच्या सभागृहामध्ये एक शब्द बोलला जाणार नसेल तर आम्ही लोकशाहीमध्ये गप्प बसायचं। आता आम्हाला लोकशाही कळत नाही। जरूर ओबीसीच्या 450 जाती आहेत याची कल्पना आहे आम्हाला, पण आम्ही ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून ओबीसीच्या प्रश्नावर आंदोलन उभं करू, रस्त्यावरची लढाई लढू,
कायद्याच्या सभागृहामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून काम करू, ही प्रोसेस आहे. मी आज गोष्ट केली, कालपासून माझा 3 फोन बंद नाहीये. त्यामध्ये आमदार आहेत, त्यामध्ये खासदार आहेत, त्यामध्ये माजी मंत्री आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत. अनेक लोकांनी, अनेक जबाबदार लोकांनी मला कॉल केलेले आहे की अशा पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथमतः होतोय. ओबीसीच्या नेतृत्वाने याच्या अगोदर काम केलं का तर केलं, पण सत्ताधाऱ्यांच्या वचनीला जायचं, सत्ताधाऱ्यांची मनमानी पाळायची, सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर काम करायचं, अशा पद्धतीचं काम ओबीसी नेतृत्वातून झालंय. खूप जबाबदारीने बोलतोय आणि खूप परखड आणि वास्तव बोलतोय. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही ठरवलंय की ओबीसीच्या प्रश्नावरती आपण बॅलेटमध्ये सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यायचा, असं आम्ही आज रोजी ठरवलेलं. आमच्या बरोबर जयंती ओबीसी जनता असेल, जयंती असतील, मुक्त जाती जमाती असतील, ओबीसी मधले हर एक माणसं असतील, एससी एसटी बांधव असतील, दलित असतील, मायनॉरिटी असतील आणि लोकशाहीचे समर्थक असतील, संविधानाला मानणारे असतील आणि ठरवेल काळ. बघा, इथं सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेलं नाही, कुठला पक्ष आलेला नाही. देशाची जनता सार्वभौम आहे. अति चालत नाही, अति तिथं माती होते. सत्तेचा माज इंदिरा गांधींनी केला, त्यांचाही पराभव इथल्या जनतेने केलाय. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यावरती, यांच्याबरोबर ज्या पद्धतीने वागतं इथलं सरकार, या देशामधल्या जनतेला हे आवडलेलं नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपमध्ये आता शब्द वापरला, सत्तेचा माज. कसं काय सत्तेचा माज आला राज्यात? निश्चित आलाय. अरे महाराष्ट्राचं सरकार कधी जनतेच्या प्रश्नावर काम करणार आहे? महाराष्ट्राचं सरकार अरे काय शाखा प्रमुख फोडतायत, तालुका प्रमुख फोडतायत, जिल्हा प्रमुख फोडतायत, आमदार फोडतायत, खासदार फोडतायत, विधान परिषदेतली लोक फोडतायत. अरे तुम्ही कधीतरी जनतेच्या प्रश्नावर काम करा की. तुम्ही तुमचा एखादा पक्ष स्थापन करा. तुम्हाला असं का आयात लोक का घ्यावीशी वाटतायत? तुम्हाला तुमच्या विचारधारेवर विश्वास नाही, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, तुमच्या अजेंड्यावर इथल्या जनतेचे प्रश्न नाही. कोण आहे ती लोक? सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. जनतेच्या प्रश्नाचं यांना काहीही देणं घेणं नाही. म्हणून आम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागतो. असेल ना, तुम्ही आता कुठल्याही आमदार खासदारासाठी ठीक आहे, तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी आमदार खासदारासाठी महाराष्ट्राला ओबीसीच्या जनतेला ही माहिती आहे की पक्षाची स्थापना कधी करणार, म्हणजे आपण घोषणा करणार. हे बघा, काल बारामतीमध्ये पत्रकार बांधवांना परिषदेला सामोरं जात असताना मी बोललो, पण आम्ही 100 सभांची घोषणा केली. त्यामध्ये 22 सभा आम्ही घेतलेल्या आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. अजून आमच्या सभा बाकी आहेत. आम्ही फर्टाईल लँड शोधतोय, कन्सिस्टन्सी, विधानसभा कन्सिस्टन्सी, लोकसभा कन्सिस्टन्सी टार्गेट करतोय आणि पक्षाची घोषणा आम्ही मुंबईला करू. 1 लाख लोकांच्या समोर घोषणा करू. अर्ध्या लोकसंख्येच्या पक्षाची घोषणा आम्ही त्या दृष्टिकोनातून चर्चेला तोंड फोडलंय आणि आम्ही खूप जबाबदारीने बोलतोय. ओबीसी जनता पार्टी तिचा अजेंडा लक्ष्मण हाके घरात नाही ठरवणार. या पार्टीचा अजेंडा महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांना एकत्रित करून कुठल्या प्रश्नावर काम करायचं, त्याचे सदस्य कोण असतील, 108 जणांची बॉडी कोणाची असेल, त्यामध्ये सल्लागार कोण असतील, आमचा अजेंडा काय असेल, लोकशाहीला मानणाऱ्या, लोकशाहीला डोळ्यासमोर ठेवून आज ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी घडतायत, त्याला एक पर्याय आणि जबाबदारीनं मी बोलतो. सर, काल बारामतीतून तुम्ही पक्षाची घोषणा केली, काल योगायोग आहे काय बारामतीच्या मार्गावर जाऊन पक्षाची घोषणा करायची? हे बघा, बारामती फर्टाईल लँड आहे असं समजा. उपजाऊ जमीन आहे बारामती. उपजाऊ जमिनीमध्ये जर आम्ही एखाद्या क्रॉप्सची जर टेस्ट केली तर त्यात वावलं काय? आम्ही सांगलीला जाऊ, आम्ही अहिल्यानगरला जाऊ, आम्ही विदर्भात नागपूरलाही जाऊ. दुसरीकडे राजकीय उपजाऊ जमीन नाही का? अहो, हा प्रश्न मी बऱ्याच वेळा प्रेस घेऊन याची उत्तरं दिलेली आहेत. आता एक काम करतो, मी आणि सुनेत्रताईंची एक पत्रकार परिषद घेतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देतो.
कारण त्या प्रश्नाचं अहो एखाद्या कार्यकर्त्यानं एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली म्हणजे काही गुन्हा झाला का हो? तुमचा पाठिंबा राष्ट्रवादीबरोबर आहे का? प्रश्न असं पाठिंब्याचं बोलतच नाही ना मी. तुम्ही बोलले ना ते. काय बोललो मी सुनेत्रा ताईंसंदर्भात बोललो मी अजित पवार पक्ष असं काय बोललो का कारण शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एक आहे ते दोघेही सत्तेबरोबर आहेत असं मी मानणारा कार्यक्रम त्यामुळे मी पक्षाचा कुठं उल्लेख केला आणि कुठं बोललो मी पक्षाचा? सुनेत्राताई त्याच पक्षाचे आहेत ना. ते असू शकतात ना असं कसं काय तुम्ही डिवायडेशन करता? ते सुनेत्राताई त्या पक्षाचे नाहीत, अजित पवार शरद पवार एकाच मी पक्षाचे. एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून हा. सहानुभूतीच्या बाय इलेक्शन मध्ये मी त्यांना पाठिंबा दिलाय याचा अर्थ मी कुठं माझी चळवळ थांबवली मी कुठं माझं आंदोलन थांबवलंय मी कुठं पुढच्या निवडणुकांमध्ये मी त्यांना वॉर्ड लिहून दिलाय मी आता कधीच उभारणार असं थोडंच आहे लोकशाही आहे ओबीसी पक्षामध्ये बारामतीतून ज्या घोषणा तुम्ही करता त्यानंतर तुम्ही स्वतःच गुंडाळता आता तसं होणार असं काही होणार नाही एक सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या मर्यादा तुमच्या दृष्टिकोनातून मला चांगलं माहिती आहे कुठं मागे यायचं कुठं पुढे जायचं आम्हाला चांगलं कळतं ओके साहेब, तुमच्या पक्षामध्ये जर फिगर ओबीसी आले किंवा ते जर जॉईन करत असतील तर त्यांना लोकशाही मानणारे इतरांचा आदर रिस्पेक्ट करणारे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जर एकत्र येत असतील तर अडचण काय जरांगे पाटलांना पण असा आवाज करतात. काय जरांगे पाटलांना जर आमच्या ओबीसी मधून आरक्षण त्यांची मागणी करावी पण ओबीसी मधून न मागणी करता जर तरी काही वेगळी मागणी करत असतील तर त्यांनाही बरोबर घेऊ आपण नाही, ओबीसी पार्टी आहे, तुम्ही घोषणा केली आहे, तर त्यांना बोलवणार आहे का तुम्ही कार्यक्रमात? ते पण ओबीसी होणार आहे. कोण जरांगे हे काय कायदेशीर होणार आहेत का आम्ही त्यांना बेकायदेशीर समजतो ना म्हणजे फक्त कायदेशीर ओबीसी ना तुम्ही काय? ऐका हा. ना एक तारीख सांगून एक तारीख सांगून द्या की आम्ही या दिवशी पक्षाची घोषणा करतोय कारण तुम्ही म्हणताय आपण फोन आले काय मेसेज आले सगळे हो आणि हे सगळं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया खोटं बोलत नाही माझे मोबाईल काढून लगेच तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो. तारीख जाहीर करू ना महिन्या 2 महिन्याची तारीख जाहीर करू चला पण जरांगे पाटलांना बोलवणार आहे का? दरंगे पाटलांनी जर त्यांची मागणी मागं घेतली आणि इथल्या बलुत्या सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण मान्य करून त्यांची वैयक्तिक मागणी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ओबीसी आरक्षणामधलं इन्क्ल्युजन न होता जर ते त्यांची मागणी करणार असतील ज्या पद्धतीने 56 मोर्चांची मागणी होती ती ओबीसीच्या गटातला आम्हाला नको अशी भूमिका ते घेणार असतील तर मला अडचण नाही जरांगेंना बरोबर घ्यायची पण ते जर ओबीसी मधूनच आरक्षण आम्हाला पाहिजे असं म्हणणार असतील तर अजिबात जमणार पक्ष स्थापनेच्या अगोदर जरांगीला ऑफर देत आहे पक्ष द्या नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी माझी भूमिका मांडतो मी कशाला देऊ त्यांना अरे 12, 13, 14 करोड जनता आहे. लोकशाही मानणारे ते पण ते मिळालं आरक्षण तर ते पण ओबीसी होणार आहे ना पक्ष पण OBC होणार. ते बेकायदेशीर म्हणतो ना आम्ही त्यामुळे बेकायदेशीर लोकांना कसं काय आम्ही बोलतो तुम्हाला ज्यांचे फोन आले म्हणताय तुम्ही आजी माझी जे काही आहेत राजकीय लोक त्या राजकीय लोकांनी आतापर्यंत ओबीसी साठी काय काम केलं? त्या लोकांनी काम जरी केलं नसलं त्यांची जरी मजबुरी असली त्यांनी जरी गुलामी स्वीकारली असली तरी एक ओबीसीच्या प्रश्नावरती बेधडकपणे भूमिका घेणारा कार्यकर्ता भेटलाय अशी त्यांची भावना आहे आणि ते मजबूर असतील मे बी म्हणजे ते ज्या प्रवाहात राहिले तोच प्रवाह परत तुमच्याकडे दिसतोय म्हणजे हा? मी आता अशी प्रेसेस घेतली नसती ना मी सत्ताधाऱ्यावर बोललो असतो का तुम्हाला वाटतंय तसं जर असतं तर सत्ताधाऱ्याचे लोक आहेत का ते? लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही भाजपला पाठिंबा दिला पण ती चूक होती पश्चाताप झाला चूक होती पश्चाताप झाला 100% प्रांजळपणानं नमूद करतो तुमच्या पक्षाचे अध्यक्ष तुम्हीच असणार पक्षाचे अध्यक्ष ठरवतील 108 लोक एकत्रित येतील कारण पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी 108 लोकांचं कन्सर्न लागतं ती लोक ठरवतील आपण तुम्हाला फोन येत आहे फोन येत आहेत मी बोललो म्हणून मला फोन येत आहे मी चर्चेला वाचा फोडली म्हणून मला फोन येत आहे कारण एखाद्या पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी पक्षासाठी एक सिंबॉल लागतो एक व्यक्ती लागते काही विषय लागतात त्याचा भौगोलिक प्रदेश या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत त्यामुळे एखादा माणूस जर अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट या लोकशाहीमध्ये मांडत असेल तर त्यालाच कॉल जातील ना जर लोकसभेला आणि विधानसभेला म्हटलं भाजपला पाठिंबा देऊन आम्हाला खूप सारी पश्चाताप होतो. आता त्याचं प्रायश्चित्त काय करणार त्याचं प्रायश्चित्त ओबीसी जनता पार्टी हे प्रायश्चित्त आहे ना बाद झाला आता तुमचं सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पोळ्या सत्तेवर येतो ढवळ्या पोळ्या गेला की सोम्या गोम्या सत्तेवर येतो ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हणणारा भाजप आता राहिलाय का भाजपचा डीएनए कारखानदार आहेत भाजपचे डीएनए परत रिपीट सांगतो तुम्हाला
भाजपचा डीएनए आमदार खासदार राष्ट्रवादी काँग्रेस प्रसाद लाड दरेकर ही मंडळी आहेत भाजपचा डीएनए. त्यांना काय पडले आता बलुत्याचं आलुत्याचं सामाजिक दृष्ट्या मागासांचं. बरं कसं पडलं असतं तर या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 ओबीसी मधल्या 18 जात समूहांच्या महामंडळांची गोष्ट आहे. त्या जातीच्या संतांच्या महापुरुषांच्या नावाने या महामंडळांची गोष्ट आहे. त्याला अध्यक्ष भेटू शकला नाही, त्याला कार्यालय भेटू शकलं नाही, त्याला एक साधा शिपाई भेटू शकला नाही. मग आता कसा आम्ही ओबीसी भाजपवरती सत्ताधाऱ्यांवरती आम्ही विश्वास ठेवायचा. या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. बघा या सरकारचं कर्तृत्व तुम्हाला सांगतो. लाडकी बहीण योजना आणली, आता ती गुंडाळण्याच्या तयारीत आहे. 30-35 हजार कोटी रुपये तिजोरीतनं दिले गेले. पण त्याच लाडक्या बहिणीला तुम्ही अकाउंटला पैसे भरताय. ह्यात कर्तृत्व काय तुमचं? टॅक्स गोळा करताय आणि महिलांच्या अकाउंटला भरताय. अरे त्याच महिलांवरती बेरोजगारीची वेळ येणार नाही. त्याच महिलांवरती त्याच मुलींचा कट ऑफ थांबवण्यासाठी तुम्ही एज्युकेशन मध्ये त्या महिलांना काही सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून, बेरोजगार महिलांच्या दृष्टिकोनातून, ग्रॅज्युएट महिला, टेक्निकल एज्युकेशन घेतलेली महिला, अरे अशा महिलांच्या दृष्टिकोनातून त्या महिला त्यांच्या पायावरती उभ्या राहतील अशा पद्धतीने योजना आणली असती तर हे परिवर्तनाचं लक्षण समज असताना कोण येतो, कोण लाडकी बहीण योजना जाहीर करतो, निवडणुका काढून घेतात, निवडणुका जिंकतात, गेली लाडकी बहीण. आता काय लाडक्या बहिणीची परिस्थिती? पण आमच्या तिजोरीमधून 30-35 हजार कोटी रुपये तुम्ही निवडणुकीच्या अगोदर चुनावी जुमला म्हणून जर अशा पद्धतीने योजना आणणार असाल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे अजिबात आवडलेलं. म्हणून आम्हाला पर्यायी रूपात आम्हाला पुढे यावं लागतं. त्यांच्या धोरणाविरोधात आम्हाला टीका करावी लागेल. आणि या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन संपल्यात जमाय. काही लोकल बॉडी मधल्या काही त्या पण जागा संपलेल्या आहेत. आता सत्ताधाऱ्यांचा डीएनए इथल्या खासगी कंपनी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणाऱ्या आउटसोर्सिंग आता चालू आहे सगळीकडे. त्यामुळे आता आरक्षण ही पॉलिसी, आरक्षण हे धोरण, जे जे आरक्षणाच्या दायरीमध्ये माझे एससी बांधव आहेत, एसटी बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, बीजेएमटी बांधव आहेत, अरे तुमचं आरक्षण कधीच संपलंय. भाजपचा डीएनए ओबीसी नाही, भाजपचा डीएनए प्रसाद लाड आहे. प्रसाद लाड ही काही व्यक्ती खूप मोठी म्हणून मी त्यांचं नाव नाही घेत, पण त्यांची एक कंपनी आहे क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस. त्याच महाशयाने सांगितलं मी 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देतोय. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं जरा त्याचा अभ्यास केला तर ती क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस नावाची कंपनी नोकऱ्या कुणाच्या तर सामान्य प्रशासन, नोकऱ्या कुणाच्या ग्रामविकासच्या, नोकऱ्या कुणाच्या महसूलच्या, नोकऱ्या कुणाच्या एज्युकेशनच्या, सरकारी नोकऱ्या आहेत सगळ्या. 25,000पासून 1.25 लाखापर्यंत पगार या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसच्या माध्यमातून भागवला जातो. म्हणजे आता नोकऱ्यांचा मालक कोण आहे? प्रसाद लाड आहे, एक कमिशन एजंट. त्याच्या या कंपनीला 10 ते 12% सर्व्हिस टॅक्स म्हणून शासन त्याला पैसे देत आहे. कुठं राहिल्या तुमच्या नोकऱ्या? कशाला भांडताय? एससी मध्ये आज भांडण लागलेली आहे. राजा हो तुमच्या नोकऱ्या कधीच गेलेल्या आहेत. आज भांडण करायची वेळ आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी. आज भांडण करायची वेळ आहे की सोनम वांगचुकच्या भूमिकेला पाठिंबा देण्याची. आज वेळ आहे की विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आंदोलन उभं करण्याची. काय म्हणतंय दिल्लीचं गव्हर्नमेंट? आम्हाला डिलिमिटेशन आणायचं. अरे डिलिमिटेशन, परिशीलन, डिलिमिटेशन 1980 सालानंतर तुम्ही डिलिमिटेशन करताय. पारदर्शी बिल आणा ना, पारदर्शी. कोण विरोध करेल? एवढी लोकसंख्या वाढली तर नैसर्गिक न्यायानं लोकप्रतिनिधींची संख्या वाढणं अपेक्षित आहे ना. तुम्हाला एवढी का भीती आहे? तुम्हाला ममता बॅनर्जीचा पक्ष फोडावा लागतो, तुम्हाला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडावा लागतो, तुम्हाला शरद पवारांचा पाठिंबा घ्यावा लागतो. अरे तुम्हाला 366 आकडा, जादुई आकडा तुम्हाला झुटत नाही म्हणून तुम्हाला पक्ष फोडायचे. हे जे चाललंय हे लोकशाही विरोधी चाललंय. लोकशाही कधी नव्हे ती अडचणीत आहे असा पक्का समज लक्ष्मण हाकेचा झालाय. म्हणून आम्ही म्हणतोय की ओबीसी जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये पर्यायी. तमिळनाडूमध्ये सरकार आवाज येत नाही. आवाज महाराष्ट्राची कल्पना व्हायला मागताय का? असे पोस्टर फिरले होते 4 महिने. हे बघा महाराष्ट्राची जनता ठरवेल
महाराष्ट्राचा ओबीसी बांधव ठरवेल. कोण ओबीसीची भूमिका घेतोय, कोण लोकशाहीच्या बाजूने बोलतोय, कोण रिझर्वेशन पॉलिसीच्या बाजूने बोलतोय, कोण इथल्या सरकारवरती, ते ठरवेल ना जनता. त्यामुळं आम्ही 24 तास भांडतोय, बोलतोय, पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, जनता ठरवेल. हे बघा, ओबीसीच्या नेत्यांना आम्ही समजून घेतो, ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात. पडळकरांना मंत्री झालं पाहिजे असं मला वाटतंय. धनंजय मुंडे का बाहेर नाहीत असंही वाटतंय. तुम्ही मला मग काय म्हणायचं ते म्हणा, पुढच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी. ते मंत्री झालं म्हणजे काय काय ते मंत्री झाल्यावर प्रश्न मिटणार आहे प्रश्न निघतील का नाही माहिती नाही, पण एक हक्काचं एक दालन तिथं मुंबईच्या मंत्रालयामध्ये आम्हाला बघायला भेटेल. तोच पडळकर आता सत्तेत असताना ओबीसी साठी आवाज उठवत नाही, तुम्हाला उठवावा लागतो. मजबुरी बोलव ना, ते पक्षाच्या अजेंड्यावर काम करताय. मग तुम्ही त्यांना सहानुभूती अरे द्या. पण आमचा एक माणूस, एक नेतृत्व तयार व्हायला 20-25 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. ते आमच्या बरोबरच असतील, ही अंदर की बात है. ओबीसी लीडर, सब ओबीसी लीडर हमारे साथ है. सगळे बरोबर आहेत, ते तर आमचे गुरु आहेत. त्यामुळे प्रश्न तो म्हणत आम्हाला फक्त हे सगळं जाऊ द्या. 10-15 वर्ष गेलं, नवीन समस्या, नवीन प्रश्न, नवीन नीती, नवीन धोरण, बेस लोकशाहीचा. त्यामुळं तेच काय घेऊन बसलाय. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही करायची आपल्याला. तुम्ही तेच म्हणताय ना, मग पडळकर मंत्री करायचं कोण? काय होतं? मी काय बोलतोय, आज आत्ता ऑप्शन आहे का आमच्याकडे? आत्ता आम्ही लोकप्रतिनिधी आहोत का? आत्ता आम्हाला कुठला पर्याय उपलब्ध असू शकतो ते बोलतोय ना. वास्तवातही बोललं पाहिजे, भविष्यातलंही बोललं पाहिजे, भूतकाळातलाही अनुभव घेतला पाहिजे, तरच चालेल ना. पण त्यांच्यावर पक्षाचा दबाव आहे. आता त्या पक्षाने मंत्री केल्यानंतर ते कसं काय होतं? ओबीसी महत्वाचं आहे. जर तुम्ही ओबीसीचा फेस म्हणून जर तिथं गेला असाल, ओबीसीच्या मतदानावर गेला असाल, देशाच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये ओबीसीच्या प्रश्नावर 48 पैकी एकही खासदार बोलत नाही. का पार्टी काढू नये आम्ही? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये ओबीसीच्या प्रश्नावर गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकाही प्रश्नावर बोललं गेलं नाही. का पक्ष काढू नये आम्ही? आहे ओबीसीचं कोणी? त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत. ओबीसी जनता पार्टी मोठ्या ताकदीनं काम करेल आणि ती घोषणा हजारो लाखो समुदायाच्या उपस्थितीमध्ये आम्ही करू. कधी करणार? अरे मुंबईला घेणार, राजधानीमध्ये घेणार, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष असणार होता. ते अध्यक्ष नंतर ठरवू ना. आणि आता तुम्हीच घोषणा करताय पक्षाचा अजेंडा पाहिजे, अरे पक्षाचा दादा, मी पाहिजे. काय पवार फॅमिली मध्ये आहे का, पाच पवार आहे का, की कुणाला घ्यायचं कुणाला नाही ठरवायचं? ही ओबीसी जनता पार्टी 108 लोक एकत्र येतील, ठरवतील. कोण? ही लोकशाहीची प्रक्रिया आहे, ही चळवळीची प्रक्रिया आहे. चळवळ जर रस्त्यावरच्या लढाईला जर इथली लोक जर रेकग्नाइज करणार नसतील, दखल घेणार नसतील, त्याला इग्नोर करत असतील, तर चळवळीचं रूपांतर पक्षामध्ये होतं, पर्यायामध्ये होतं. ते जनतेसमोर मध्ये जाऊ शकतात का आम्ही चळवळी करायच्या, आम्ही लढाया करायच्या, आम्ही मारामाऱ्या करायच्या, लाभ दुसरे घेणार, असं आहे का? कोण कुठली माणसं येतात, आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय आणि आम्हाला आमदार, कोणी ठरवलं, कोणी सांगितलं तुम्हाला? इथली जनता ठरवेल. आणि आता इथल्या जेलजीला चांगलं कळतंय.